घड्याळाचे ठोके आज घड्याळात नाहीत, तर ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात पडत आहेत. आज दादांचा वाढदिवस आहे, पण दादा फोटोत पाहतायत, दादा वारीत आहेत, दादा महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात आजही आहेत. अजित पर्व आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देते तीही आज खानदेशची माती. खानदेशाच्या मातीचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या बहिणाबाईनं जगाला प्रेमाची, मानवतेची ओवी दिली. आणि ही ओवी पहाटेच महाराष्ट्रात गायली जायची. आजही कुठं कुठं ती गायली जात असते. आणि अजितदादांच्या कामाची ओवी सुद्धा पहाटेच सुरू व्हायची. सगळं जग झोपलेलं असताना कामावरती हजर होणारा या देशातला एकमेव राजकारणी म्हणजे अजितदादा. आपल्या कामातच आपला खरा राम आहे आणि त्या रामामध्येच आपलं काम आहे हे उघड्या डोळ्यानं पाहून वंचितांची, शोषितांची, शेतकऱ्यांची, गोरगरिबांची कामं करणं यासाठी माझा जन्म झाला आहे. ही धग तळमळ घेऊन राजकारणातली चळवळ करणारा एक उमदा राजकारणी, नेता म्हणून फक्त एकाच पक्षानं अजितदादांना बघितलं नाही. तेवढाच निर्भीड, झऱ्यासारखा खळखळ हसणारा, हसरा, तर कधी कधी जगासमोर लहान मुलासारखं हट्ट करत, डोळ्यातून आसवं गाळत, हुंदका देत स्वतःची वेदना मांडणारा सुद्धा संवेदनशील कार्यकर्ता आणि नेता हा महाराष्ट्रातला कदाचित एकमेव नेता होता. आजही अजितदादा त्यांच्या कामातून आहेत. त्यांनी बांधलेले पूल, त्यांनी बांधलेले रस्ते, त्यांनी बांधलेल्या इमारती 15 पावसाळे गेले तरी अजून खड्डा पडलेला नाही. परवा मी बारामतीला होतो आणि बारामतीचा एक कार्यकर्ता मला रस्त्यानं जाता जाता सांगत होता, या रस्त्यानं जाताना एखाद्या जरी झाडाची फांदी चुकून तुटलेली असेल तर दादा ओळखायचे इथली फांदी तोडली का तुटली म्हणून. झाडांवरती प्रेम करणारे अजितदादा, जे मनात येईल ते बोलून मोकळ होणारे अजितदादा. आणि त्या अजितदादांना आज या नंदुरबारच्या जिल्ह्याच्या वतीनं तुम्ही सर्वजण अभिजित दादांच्या वतीनं, साक्षीनं, मोरे कुटुंबाच्या साक्षीनं त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालाय. आणि सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्याच्या मातीला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलंय. मी माझ्या कवठेमंकाळच्या वतीनं तमाम नंदुरबारकरांचे मनापासून आभार मानतो. फक्त दादा गेले असं नाही, दादांबरोबर खूप काही गेले. जसं बहिणाबाईंचं जातं गेलं तर फक्त जातं गेलं नाही तर जात्यासोबत ओव्या पण गेल्या. तसंच अजितदादांबरोबर बरीच कामं गेली, विकासाचा अभंग गेलाय. आणि पुन्हा महाराष्ट्र उभा करण्याचं जी ताकद असणारा नेता होता तसा नेता महाराष्ट्रात मध्ये आता बघायला सुद्धा मिळत नाही. अगदी त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांवरती सुद्धा दादांनी तेवढंच प्रेम केलं. दादा कधी कामावर हजर असतील, कधी झोपत असतील, हेही अजून बऱ्याच जणांना सांगताय. पण हे घड्याळ
28 जानेवारीला सकाळी अचानक थांबलं आणि महाराष्ट्राची वेळ चुकली, या देशाची वेळ चुकली. आणि गंमत म्हणजे घड्याळ बघूनच अजितदादांची ओळख पटली. मनाला चटका लावणारा हा प्रसंग, मनावरती खूप मोठा घाव घालणारा हा प्रसंग. दादा, खरं तर महाराष्ट्रानं मनापासून दादा म्हणून हाक मारलेली हा एकमेव दादा. नाहीतर इथं दादा व्हायला खूप काही करावं लागतं. तिथं काहीच न करता हा दादा झाला. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही आज वाढदिवस आहे. या खानदेशाच्या मातीच्या वतीनं मी त्यांनाही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देताना एवढंच आमचं मत आहे, आमची इच्छा आहे की तुम्ही आता देशाच्या राजकारणात जाऊन मोठ्या पदावरती काम करावं आणि आमच्या सुनेत्रा वहिनींना इथल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावं. यामध्ये आमचे 2 स्वार्थ आहेत. एक मराठी माणूस म्हणून, देशाचा पंतप्रधान म्हणून आम्हाला त्यांना बघायला आवडेल. आणि तमाम मराठी माणूस, आम्ही आमच्यातले मतभेद विचार विसरून एक मराठी माणूस म्हणून त्यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव करू. आणि दुसरा स्वार्थ आनंद म्हणजे महाराष्ट्राला पहिली मुख्यमंत्री महिला असणारी आमची सुनेत्रा वहिनी मिळतील. अर्थात ही आता किती कुणी मनावर घेतील माहीत नाही, पण अजितदादांना वाढदिवसाचं यासारखं दुसरं सुंदर गिफ्ट कुठलं असेल असं मला वाटत नाही. आणि ही इच्छा मला वाटते अभिजित दादांची पण आहे. ही तुमची माझी इच्छा नाही तर अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे. हा महाराष्ट्र आज पोरकात आलाय. दादा गेल्यानंतर शाळेच्या पहिलीच्या वर्गात जाणारा मुलगा ते 95-100 वय गाठलेल्या वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. आणि माझ्यासारखा कवी हे चित्र पाहताना मनात म्हणत होता, महाराष्ट्रात एवढं प्रेम मिळवायला मरावंच लागतं का? जिवंत असताना दररोज टीका करणारी माणसं त्या दिवशी रडत होती. मला प्रश्न पडला, माणसं तेव्हाची खरी होती की आजची खरी होती? सिंचन घोटाळ्याचे आरोप सहन करत हा नेता आपलं काम करत राहिला, फायली उघडत राहिला, सह्या करत राहिला. आणि मग एखाद्या भाषणात बोलता बोलता अजितदादा धर्नाच्या वक्तव्यावरून टार्गेट केले जातात. आणि गंमत बघा, दादा ते स्वीकारतात. फक्त महाराष्ट्राची शेतकऱ्यांची माफी मागून ते थांबत नाहीत, तर कराडला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त करतात. असा एवढा संवेदनशील असणारा नेता महाराष्ट्रात दुसरा बघायला मिळाला नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हा नेता आम्हाला पाहता आला, त्या पिढीत आमचा जन्म झाला, म्हणून आम्ही भाग्यवान. माणूस गेला म्हणून मागं काही राहत नाही असं नाही, पण बरंच काही राहिलंय. लोक नुसती बोलत गेली, महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया करू, ऑस्ट्रेलिया करू, अमेरिका करू, पण दादानी काहीच न बोलता करायला सुरुवात केलेली होती. सत्तेशिवाय काम होत नाही, कार्यकर्ता मोठा होत नाही, गोरगरिबापर्यंत पोहोचता येत नाही. मग ती पहाटेची घेऊन जाऊन घेतलेली शपथ असो किंवा कायम सत्तेत राहण्याचा हट्ट असो, पण आपली जी महाराष्ट्राची मूळ पुरोगामी विचारधारा आहे ती अजितदादांनी कधीही सुटू दिली नाही, एक सेकंद सुद्धा.
अगदी धर्म मार्तंडांच्या गादीवर बसून धर्माची सत्तेला लागण झालेली असताना सुद्धा अजितदादांनी हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचाच आहे हे ठणकावून सांगण्याचं काम 24 तास केलं. मला सुद्धा त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. व्यसनांपासून लांब राहणारे दादा, आणि सगळ्यात जास्त अजितदादा मला का आवडतात तर कुठल्याही बुवाकडे न जाणारे दादा, कुठल्याही बाबाकडे न जाणारे, कसली विग्रहाची अंगठी न घालणारे दादा, कसलाही दोरा हातात न बांधणारे ना, फक्त घड्या, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारा नेता. खरं तर दादा असताना जर खराच सापडला असता तर महाराष्ट्राचं चित्र दादाने बदलून टाकलं असतं. एक सुद्धा बाबा त्यांनी बाहेर ठेवला नसता. मला प्रश्न पडतात, चांगली माणसं का लवकर जातात? मी सांगली जिल्हा कवठेमंकाळ तालुका आणि आमचे सुद्धा नेते असेच गेले. स्वर्गीय आबा पाटील, मी त्यांच्या मतदारसंघामधून येतो. आबा सुद्धा अत्यंत साधे माणूस आणि दादांचे खास मित्र. आमच्या आबांनी सुद्धा असाच चटका लावून गेले. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब, प्रमोद महाजन साहेब आणि त्यानंतर अजितदादा. खरं माझी इच्छा अशी नसते की कुणी पण जावं, पण चांगल्या माणसाने जाऊ नये. ही माणसं गेल्यानंतर फक्त त्या घराचं नुकसान होत नाही, अखंड राज्याचं, महाराष्ट्राचं नुकसान होतं. हक्कानं रात्री 2 वाजता एखाद्या कार्यकर्त्यानं फोन करावा आणि दादांनी ते काम न करावं असं कधीच झालं नाही. मग ते स्वतःच्या पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता असो, जर ते काम कायदेशीर असेल तर ते 24 तासाच्या आत व्हायचं, आणि जर ते काम बेकायदेशीर असेल तर तोंडावर पाय फेकली जायची ना, दादा म्हणायची असली फालतू काम माझ्याकडे आणायची डायरेक्ट. तुला मोठं करण्यासाठी 4 गरिबांच्या मुंड्या पिळायचं काम माझ्या हातून होणार नाही असं निर्भीडपणाने सांगणारा अजितदादा. आज त्या दादांचं अजित पर्व वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायच्या सोडून आम्ही अभिवादन आणि स्मृतींना उजाळा देतोय. फार मोठी पोकळी गेलेली आहे, भरून निघणार नाही, पण मला आनंद वाटतोय की नंदुरबारच्या कमलाताई मराठेंच्या या आजीच्या आमच्या नातवानं वात्सल्याचा पदर खांद्यावर घेऊन अजितदादांना अभिवादन करण्यासाठी हा जो कार्यक्रम घेतला आहे, हा महाराष्ट्रामध्ये फार अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे. आज संबंध राज्याचं या कार्यक्रमाकडे लक्ष राहिलेलं आहे. मी काय बोलेन यावरती फार लक्ष आहे. हल्ली माझ्यावर बरंच लक्ष असतं. राजकारण स्वच्छ व्हावं अशी इच्छा मनात असणारे अजितदादा अखंड महाराष्ट्रासमोर राजकारण लय वंगाळ आहे. म्हणजे राजकारणातली दुसरी बाजू सुद्धा सांगायला अजितदादा कधी मागं पुढे बघत नाहीत. नाहीतर राजकारण वंगाळ आहे असं जर कोण बोला, दुसरी राजकारणात मध्ये शांत बस, आपलं चाललंय कशाने सांगताय जगाला. पण कायम जनतेशी जवळीक असणारा
नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे. अजितदादांचंही स्वप्न होतं, पण ते संबंध महाराष्ट्राचं आमचं स्वप्न होतं की दादांनी मुख्यमंत्री पदावरती बसलं पाहिजे, दिसलं पाहिजे आम्हाला. दादा नाहीत तर ती आता इच्छा आम्ही सुनेत्रा वहिनीच्या रूपानं आम्हाला बघायला आवडेल. आणि ते सगळ्यांनी जरा आता मनावर घ्यावं. असं बोलले मला मारते. शेतकरी, कष्टकरी या सर्वांना घेऊन दादा पुढे जात होते. आमच्या अभिजित दादांसारखे अनेक तरुण महाराष्ट्रामध्ये उभे राहिले. एवढंच काय, आमचे खास दोस्त मित्र अमोलदादा मेटकरी, एसटीनं आम्ही व्याख्यान करत फिरलो. कधी टू व्हीलरवर, कधी ट्रकवर, कधी त्या टमटम मध्ये, वडापमध्ये. पण या अमोल मिटकरी नावाच्या गावखेड्यावरच्या विदर्भातल्या साध्या पोराची सुद्धा राजकारणात दखल फक्त अजितदादाच घेऊ शकले. कुणाचाही आधार नव्हता. त्यावेळेलाच म्हटलं माणूस किती ग्रेट आहे. म्हणजे कुणी शिफारस घेऊन गेलं नाही. खरं सांगू का, माझी बी वेळ आलतीच. त्यामुळे लय दुःख मला झालं. माझे मेसेज आहेत आज, भेटायला बोलवलं, पण माझ्याही घड्याळाची वेळ चुकली, त्यांच्याही चुकली. पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं एवढं आहे की काम करत राहायचं. आणि आज आमचे अभिजित मोरे दादा सुद्धा फक्त काम करत राहत आहे. कसली इच्छा अपेक्षा नाही. पण अभिजित दादा, तुमच्यासारखी तरुण माणसं या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असली पाहिजे, तर आमच्या कवितेला मजा आहे, तर माझ्या मानवतेच्या कवितेला शोभा आहे. मी खरं सांगू का, कितीही आम्ही म्हटलं महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, तर प्रत्येक भाषण झाल्यानंतर 100 लोकांच्या गर्दीतून 80 लोकांची गर्दी ही फक्त माझी जातच शोधत असते. आणि कवितेत मी जातीला चुना लावत असतो. म्हणून हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. ही ठणकावून कायम सांगत राहण्याची भूमिका घेणारा नेता अजितदादा गेल्यामुळं माझ्यासारख्या पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचा फार मोठा आधार गेला. कारण जे तिथं जाऊन सांगण्याची गरज आहे, ते तिथं जाऊन सांगण्याची गरज अजितदादा कायम पूर्ण करत होते. त्यामुळं ग्राउंडवरती आमचं बरं चाललेलं होतं की वरती आमचा आवाज आहे, वरच्या पायरीवर आमचा आवाज आहे. त्यामुळं खाली मैदानात आमची चळवळ सुखरूप आहे असं वाटत होतं. पण आमचा पायरीवरचा विठ्ठल गेल्यामुळं आमच्यासारख्या वारकऱ्यांची फार मोठी दैना झाली. आज ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना माझं आव्हान आणि विनंती आहे की आता दादा ज्या गतीनं काम करत होते, त्यांचं चाक ज्या स्पीडनं फिरत होतं, त्याहून दुप्पट गती आता प्रत्येक कार्यकर्त्यानं घ्यायला पाहिजे. तीच खऱ्या अर्थानं दादांना वाढदिवसाचं गिफ्ट असणार आहे. आणि हे प्रत्येक वर्षी तुम्ही आम्ही देत राहू. दादा गेल्यानंतर मोठ्या साहेबांची काय अवस्था असेल हे फक्त तुम्ही आम्ही समजू शकतो. त्यांचा श्वास गेला आणि महाराष्ट्राचं हृदय गेलं. ज्याच्या खांद्यावरून जायचं होतं त्यालाच खांद्यावर न्यायची वेळ येते. त्यावेळेला हे जगातलं फार मोठं दुःख
साहेबांनी भोगलेला आहे महाराष्ट्र. आणि तरी हा महाराष्ट्र आज दादांना आठवतोय, त्यांच्या कामातून आठवतोय. पक्ष कुठलाही असो, सोबत कुणाची असो, दादांची नजर कायम शेतकऱ्याच्या बांधावर, कंत्राट कामगाराच्या चुलीवर आणि महाराष्ट्राच्या वरून खालून वरती येणाऱ्या प्रत्येक मराठी मनावर दादांची नजर राहिली. सकाळी 7ला मुंबईत असणारे दादा दुपारी यवतमाळला दिसतील, दुपारी यवतमाळला असणारे दादा संध्याकाळी कोल्हापूरला असतील. सकाळचं जेवण मुंबईत, दुपारचा नाश्ता साताऱ्यात, संध्याकाळचं जेवण पुन्हा रत्नागिरी. इतकी धावपळ आणि दिवसभर फायलिंगच्या गराड्यात असणारा नेता. काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा सन्मानही तेवढाच आणि कामावर झोप्या काढणाऱ्या अधिकाऱ्यांचा अपमान बी तेवढाच. महाराष्ट्र सरळ ठेवण्याचं काम या लाडक्या नेतृत्वाने केलं. खरं तर अजित दादा म्हणजे आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक सुंदर अभंग होता, एक सुंदर ओवी होती, एक भारूड होतं. ज्या नेतृत्वानं साहित्यावर प्रेम केलं, विद्यार्थ्यावर प्रेम केलं, इथल्या संस्कृतीवर प्रेम केलं. हिंदू मुस्लिम दंगल कधी होईल असं कुठलंही वक्तव्य या नेत्यानं केलं नाही. कायम एकमेकांना एकमेकांच्यात अडकवून ठेवून महाराष्ट्र कसा पुढे जाईल हे पाहणारे अजितदादा. एकदा दोनदा आमची भेट झाली होती. पहिल्या भेटीत मला वाटते सासवडला मी एक छोटीशी गोष्ट सांगितली होती आणि त्यानंतर दुसरी भेट माझी कागलच्या एका कार्यक्रमात झाली. त्यावेळेला मी वक्ता म्हणून तिथं होतो. तर दादांनी मला आवर्जून सांगितलं होतं, त्या दिवशी ती बोललं होतंस ती बोल बरं का. मी होय म्हटलं. ते आज तुम्हाला सांगतो. मी लहान असताना 7वीच्या वर्गात एक नाना म्हणून विद्यार्थी होता आणि हा नाना गेल्या 15 वर्षापासून 7वीत नापास होत होता. त्यावेळेला नापास झालं की नापासच, पुढं ढकलायची पद्धत नव्हती आणि नानाला काहीच येत नव्हतं. 3 काढले त्याला ओम म्हणायचा आणि नाना नापास व्हायचा. गुरु वळणारा नाना, जनावर फिरवायला घेऊन जाणारा नाना. आणि त्यात आमच्या शिक्षकांनी, मास्तरनं वर्गात एक नियम केला होता की वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल, बरोबर उत्तर आलेल्या विद्यार्थ्यानं चुकलेल्यांच्या कानाखाली मारायचे. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा, नानाचं कधीच उत्तर बरोबर यायचं नाही. मग कुणाचं उत्तर बरोबर आलं की तो विद्यार्थी उभं राहायचा आणि सगळ्यात पाठीमागं बघायचा तर नाना मागच्या बेंचवर बसलेला असायचा. 15 वर्ष नापास झालेला नाना, 6.5 फूट उंच, दाढी आलेली, मास्तर कमरेपर्यंत आणि विद्यार्थी त्यांच्या गुडघ्यापर्यंत नानाच्या. मग एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलं की नाना स्वतःहूनच उभा राहायचा. तो विद्यार्थी पण मागं बघायचा. नाना म्हणायचं ये. सगळा वर्ग हसायचा, ओरडायचा. ते पोरग पण असं उड्या मारत यायचा, आता मारणार. मग त्याचा हात काही त्याच्या गालापर्यंत जात नसायचा. मग ते बेंचवर उभं राहायचं आणि बेंचवर उभं राहून नानाला जोरात दणका द्यायचा. 5 बोटं उठायची. कोण दाढी ओढून नानाला मारायचं, कोण नाकावर दणका द्यायचं, कानावर मारायचं. नाना सहन करायचा, शांत राहायचा आणि नाना रोज मार खायचा.
सकाळी वर्गात येताना नाना व्यवस्थित असायचा, गाल वगैरे व्यवस्थित असायचा. शाळा सुटली नानाची गाल लाल भडक, नाना सुजलेलाच असा जायचा. पण नाना आमच्या घराजवळ राहत होता म्हणून त्याची माझी मैत्री होती. आणि मला ते वाईट वाटायचं की माझ्या मित्राला कोणतरी मारते रोज. आणि नाना शाळा सुद्धा कधी बुडवत नव्हता, सुट्टीच घेत नव्हता. उलट वर्गात अर्धा तास आधी येऊन नाना बसायचा. मी म्हणायचो मार खाण्यासाठी एवढा आतुर का? कधी कधी तर रविवारचं सुद्धा नाना येऊन जायचा, चुकून शाळा भरली की काय. मी त्याला एकदा म्हटलं, नाना ही विद्यार्थी सगळी पोरं म्हटलं तुला एवढं मारतात, तू कशाला शाळेत येतोस, तू शाळा सोड. त्यावर खरंच नानाच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत नाना म्हणाला, एक दिवस तुला कळेल. आणि एक दिवस खरोखर असा आला. वर्गात सरांनी एक प्रश्न विचारला. त्या दिवशी विचारलेला प्रश्न हा जरा अभ्यासाच्या बाहेरचा, पुस्तकांच्या बाहेरचा प्रश्न होता. प्रश्न होता, गावाबाहेर बायका जे धुणं धुतात त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात? मला व्यवस्थित तो नेमका शब्द पाहिजे. मग आम्ही उत्तरं दिली. ओढा म्हणतात, वगळ म्हणतात, नदी म्हणतात, नाला म्हणतात, डबकं म्हणतात, आड म्हणतात, पोहरा म्हणतात, झरा म्हणतात, तळ म्हणतात, तलाव म्हणतात, धबधबा म्हणतात. मास्तर म्हणले चुकतंय. धरण म्हणतात, चुकतंय. एक जण म्हणाला समुद्र म्हणतात. मास्तर म्हणले गावाला कुठलं समुद्र आणला? सगळ्यांचं चुकलं. एकाही विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलं नाही. माग सरांनी बघितलं, म्हणाले नाना तू एखादं उत्तर दे. नाना उभा राहिला, हाताची घडी घातली आणि नानानं अंदाजे उत्तर दिलं. सर त्याला पाणवटा म्हणतात. पाणवटा म्हणतात म्हटल्याबरोबर मास्तरांनी टाळी वाजवली. म्हटले नाना फक्त तुझाच उत्तर बरोबर आहे, हे सगळ्यांचं चुकलंय. आणि जेव्हा कळालं आज फक्त उत्तर माझं बरोबर आहे आणि नियमानुसार दणका आज मी देणार. पोरांच्या लक्षात आला नियम. पोरं उठून पिशवी दप्तर भरायच्या तयारीला लागली. तेवढ्यात नानानं पळत जाऊन वर्गाचं दार लावलं आणि नाना दाराजवळ थांबला. सगळी पोरं थरथर थरथर कापली, बोंबलायला. कारण नानाचा एक हात 22 किलोचा आणि पोराचा गाल 250 ग्रॅमचा होता. दणका साधा बसणार ना. पोरं बोंबलायला लागली. शाळेत आरडाओरडा सुरू झाला. सगळं गाव शाळेभोवती गोळा झालं. कोणीच दार उघडना. शेवटी सरपंच पाठीमागून खिडकीतून वर आले. त्यांनी वर्गात बघितलं, पोरं रडतायत, ओरडतायत. नाना दाराजवळ थांबलाय. मास्तर थरथर थरथर कापताय. सरपंच म्हणले मास्तर काय झालंय, काय सुरू आहे? मास्तरनं हात जोडले म्हणाले सरपंच घोळ झालाय. आज नानाचंच उत्तर बरोबर आहे आणि सगळ्यांचं चुकलंय. त्यावर सरपंचांचा बीपी वाढला. कारण पहिल्या बेंचवर त्यांचाच मुलगा होता. पहिला दणका त्यालाच बसणार. सरपंचांनी खिडकीतूनच हात जोडले आणि सरपंच म्हणाले मास्तर पाया पडतो, नियम बदला. हा नियम आजपासून बंद करा. तसा नाना चिडला. नाना पळत जाऊन खिडकी लावून घेतली. सरपंच खाली पडले. पाठीमागं वळून
मास्तरकडे नानानं बघितलं. नानानं विचारलं, मास्तर 15 वर्ष झाली हा नियम आहे की नाही? मास्तर म्हणाले, होय आहे. आज जर नियम बदलला तर पहिला दणका. मी कधी म्हटलं का नियम बदला? आज नियम बदलायचा नाही. आणि मग नानानं वर्गावर नजर टाकली. नानाला आठवायला लागलं, मला त्यानं कसं मारलं होतं, मला यानं कसं मारलं होतं. आणि नानानं व्याजासहित परत द्यायला सुरुवात केली. सगळा वर्ग ओला करून टाकला. मला काय त्यानं मारलं नाही. मला फक्त रागाने एवढंच म्हणाल, बाहेर चाल. मला वाटलं बाहेर नेऊन मारतो. मी त्याचं दप्तर घेऊन त्याच्या मागे गेलो. म्हणले, नाना हे तुझं दप्तर. नाना म्हणाला, ठेव तुलाच, तुला दप्तर द्यायलाच बोलवलं होता. म्हटलं, नाना मला दप्तर नको. अरे तुलाच ठेव, आजपासून मी शाळा सोडली. आणि मग नानानं मला त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तू मला त्या दिवशी विचारलं होतंस की शाळा का सोडत नाहीस? नानानं उत्तर दिलं. नाना म्हणाला, मी शाळा एवढ्यासाठी सोडत नव्हतो, कारण मला माहित होतं, म्हटलं एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. एक ना एक दिवस तरी हा सूर्य आपल्यासाठी उगवल. त्याची वाट बघत मी सहन करत होतो. मला वाटते पुरोगामी महाराष्ट्रातल्या अजितदादांचा प्रत्येक कार्यकर्ता हा नानाच आहे. सहन करायचा काळ आहे, सहन करा. पण एक दिवस, ज्या दिवशी तो दिवस तुमचा येईल, त्या दिवशी व्याजासहित परत आपल्याला करायचं आहे. आणि प्रत्येकाची वेळ येत असते, ती कोणी थांबवत नसतं. पण आज महाराष्ट्राला स्वच्छ राजकारणाची फार गरज आहे. जसं त्या दह्यामध्ये, ताकामध्ये तो रवी टाकून जी घुसळण सुरू असते, तशी राजकारणातला हा घुसळण करणारा रवी गेलाय, शाही बाजूला काढणारा. आम्हाला ती घुसळण पुन्हा सुरू करावी लागेल. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुल्यांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, तुकडोजी बाबांचा आहे, गाडगे बाबांचा आहे, अण्णा भाऊंचा आहे, बहिणाबाईचा आहे. हे राजकारणासोबत शहाणपण आम्हाला द्यावं लागलं. आमचं झालंय काय? आम्ही गाडगे बाबांचं बोट सोडले आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला. आणि गाडगे बाबाचं बोट सोडून बागेश्वर धरला की खरात बोट तोडतो. दादा, ते चिचुका असतो ना चिंचेतला, आपण ते लहान असताना असं मधनं फोडून ते चल्लसाट खेळायचो. ते पांढरं पडलं की चल्लस, उलट काळं पडलं की 8 असं ते 4 आकडे चौकोन टाकून खेळायचो आम्ही. त्यातला तो एक अर्धा तुकडा त्यानं 3.5 लाखाला विकलाय. मी 12व्या शतकातलं नाही सांगत, 2026 मध्ये घटना आताची. आणि ती विकत घ्यायला कोण गेले? गवंडी, पेंटर, सुतार नाही गेले. डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, न्यायाधीश गेले. विकासासोबत शहाणपणही महत्वाचं आहे.
आज पेपर फुटतायत, आधी ढग फुटायचे. 5 वर्ष विद्यार्थी अभ्यास करतायत. माफ करा, तुम्ही सत्तेतली माणसं आहात, पण मी बी सर्वसामान्य. पण ही पण सांगितलं पाहिजे ना, कवी साहित्यिक म्हणून. आणि पेपर फुटतोय हे आम्हाला ह्या वर्षी कळलं. पेपर हा दरवर्षी फुटतच होता साहेब, फक्त या वर्षी तो नीट फुटला नाही. म्हणजे त्यांची चुकी झाली म्हणून आम्हाला कळलं. आता जे डॉक्टर आहेत हे ते पेपर फुटीतले डॉक्टर आहेत. भीती वाटायला लागली. ताप आल्यावर दवाखान्यात जाऊ की नको अशी परिस्थिती आहे. अयो पेपर कॉपी केलेला डॉक्टर आहे. आम्ही लहान असताना पेशंट आजारी असायचं, त्याला घरी ॲम्ब्युलन्स न्यायला यायची आणि मग ॲम्ब्युलन्स पेशंटला घेऊन जायची. 4 दिवसानंतर मग ते पेशंट चालत घरी यायचं बरं होऊन. आता पेशंट चालत जाते. आणि ॲम्ब्युलन्स त्याला घेऊन येते, नाकात कापूस टाकतो. डॉक्टरनं पण सगळ्या देवांचे फोटो लावलेले असतात दवाखान्यात. नातेवाईक बाहेर येतात, हे ऑपरेशन करून असं हँड ग्लोव्ह बाहेर काढत येते, खाली मान घालते. नातेवाईक म्हणतात काय झालं डॉक्टर? तेव्हा असा हात पुढं करत म्हणते शेवटी माझ्या हातात काय आहे. मग सगळी त्याच्या हातात बघते. पण नातेवाईक म्हणते कुठल्या हातात आहे? पण डॉक्टर म्हणते शेवटी देवाच्या. सगळे नातेवाईक वर बघते, सगळ्या धर्मांचे देव. मग नातेवाईक म्हणते ह्यो आपला देव. तेवढ्यात तो खाली बघा म्हणते, खाली हातावर बिल असते, एवढं बिल भरा आणि बॉडी घेऊन जा. ही आमच्या आजच्या शिक्षण व्यवस्थेची, आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती. आणि ही स्वच्छ करणारी माणसं राजकारणात कमी आहेत. आणि जेवढी आहेत ती या राजकारणाला कंटाळलेली आहे. काम करता येईना, पद आहेत. हा महाराष्ट्राचा नाही तर या देशातला एक फार मोठा हुंदका आहे. आज तुम्ही जर सर्वजण उपस्थित आहात, कुठल्या कुठल्या कारणाने पक्षाशी जोडलेला आहात, कार्यकर्ते म्हणून आलेले आहेत, सर्वसामान्य माणूस म्हणून या ठिकाणी उपस्थित झाला आहे, संपूर्ण सभागृह भरलंय. पण प्रत्येकाच्या मनात हेच आहे की माझं गाव, माझं राज्य, माझा देश हा मला जसा हवाय तसाच पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही ना. आमचं सगळं भावनिकच झालंय. रस्त्याला खड्डा असतो आणि खड्ड्याच्या अलीकडे 15 फुटावरती बोर्ड असतो नगरसेवकांना लावलेला, वाहने सावकाश चालवा, पुढे खड्डा आहे, सौजन्य नगरसेवक अमुक अमुक अमुक. मग आम्ही टू व्हीलर घेऊन जातो, बोर्ड बघतो, भाऊंचा बोर्ड, हळूच ब्रेक दाबतो, खड्ड्यातनं टू व्हीलर हळूच बाहेर काढतो आणि मनात म्हणतो आमचा भाऊ लय भारी. पण नंतर लक्षात कुणाच्याच येत नाही, बोर्ड लावायला 12,000 खर्च झालाय आणि खड्डा 3,000 मुजला असता. पण भाऊला खड्डा मुजवायचा नाही, 5 वर्ष बोर्ड ठेवायचा.
मग त्यातनं एक 4 देशभक्त जागे होतात, ते खड्डा बघतात. मग असलं ते मोबाईल ठेवलेलं स्टँड घेऊन येतात, त्यात मोबाईल लावतात. मग ते व्हिडिओ शूटिंग चालू होते. मग ते 4 जण माती गोळा करतात, ती खड्डा मुजवतात, त्यावर सिमेंट वगैरे टाकून ती मुजवतात. तो व्हिडिओ आम्हाला सोशल मीडियावर दिसतो आणि पाठीमागं गाणं असतं त्याच्या, ओ देश मेरे. खड्डा मुजतो आणि ही 4 जण म्हणतात, लाईक करा, शेअर करा, कमेंट फॉलो करा. आज जर भगतसिंगाने हे बघितलं तर भगतसिंग सुद्धा म्हणतील, कुणासाठी फाशी उगे. त्या चौकात जावा तर कोण म्हणते मी हिंदू, दुसरं म्हणते मी मुस्लिम. ते 2च होते आधी, त्यात उपवर्गीकरण झालं. म्हणते मी बौद्ध, मी मातांग, मी वंजारी, मी ह्याव, मी त्याव, मी चर्मकार, मी आदिवासी, मी ढ्याव, मी ढ्याव, मी ह्याव. मग मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय, लगेच मारत्या. ते म्हणते हे नवीन काय आलं. मी म्हणतो मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे. मग अजून सोशल मीडियावर यावं तर तिथेही तेच. आता राजेश्री शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्रात साजरी झाली. तर एका लेखकानं छान लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये असं होतं, जे सत्य आहे ते होतं, की राजेश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली, आर्थिक मदत केली, म्हणून बाबासाहेब शिकले इंग्लंडला जाऊन. सयाजीराव गायकवाडांनी पण त्यांना मदत केली. हे लेखात सुंदर लिहिलेलं होतं. मग त्याच्या खाली कमेंट काय, आमच्या तरुणांच्या, एक कोणतरी पाटील आहे, त्यानं खाली काय लिहावं, म्हणजे बघा आम्ही होतो, आम्ही मदत केली म्हणून तुम्ही शिकले. त्यानं कमेंट केलं. त्याला खाली रिप्लाय काय, एका रिप्लाय, वाघमारेचा रिप्लाय, तेवढी आमची लायकी होती म्हणून तुम्ही मदत केली. आणि हे बोलतायत पुन्हा राजेश्री शाहू, डॉक्टर बाबासाहेबांना. एवढी घसरण. ते 4-5 वर्षापूर्वी मोबाईलवर एक सकाळ नवीनच आली. त्या ग्रुपवरती असा भगवा झेंडा पडला, त्यात लिहिलं होतं शुभ शिव सकाळ, खाली सगळे अंगठे. डोकं खाजवत उठलो, म्हणलं ही सकाळ कुठून आली. म्हणजे आता महाराज येणार, उठा, आपली सकाळ झाली. यांची सकाळ झाल्यावर इकडची जागी झाली. म्हणले भाऊ त्यांची झाली, म्हणले मग करा आपली. निळा झेंडा, शुभ भीम सकाळ, सकाळी 11 वाजता. ही शिव सकाळ, भीम सकाळ, भीम सकाळ, शिव सकाळ. तिसरा पण जागा, त्यानं पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. एवढं लहू कोण माहित नाही, म्हणलं वर्ण आली. अजून आमच्या चांभारांनी म्हणजे चर्मकार बांधवांनी रोहिदास सकाळ नाही केली, त्यांना करायची आहे. त्यांचा रंगच फिक्स होईना. ते एकदा झालं की येते दिवाळी ह्या आमची. हे का घडायला लागलं, कारण महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ
गाढवांची गर्दी वाढली. आम्ही महाराजांना पुतळ्यात बघायला, बाबासाहेबांना पुतळ्यात 140 फूट 145 फूट, जेवढी उंची तेवढं ती वाऱ्यात पडते. वाऱ्यात पडला पुतळा की ते पुतळा फुटतो. मग ते पुतळ्याचे पडलेले तुकडे बघून हे रडतात. महाराज अभ्यासक्रमात महाराज किती मार्काला आहेत बघा. परवा 2 पोरं एकमेकाला बोलत होती शाळेत जाताना, अरे तुकाराम केवढ्याला पडला, शिवाजी महाराज कितीला पडलेत, ज्ञानेश्वर कितीला आहे. मी म्हणलं काय चाललंय. नाही काका, ते किती मार्काला पडलेत हे आमचं चाललंय. ज्यांनी महाराष्ट्र उभा केला ते पडतायत. मग मला असं वाटतं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. ही जी कट्टरता जातीची वाढलेली आहे, धर्मांची, ही या देशातलं राजकारणच मागं नेत नाही तर समाजकारण, सांस्कृतिक गाभारा आणि येणाऱ्या कितीतरी पिढ्यांचं शहाणपण खड्ड्यात घालण्याचं काम सुरू आहे. संवेदनाच नाहीत. मी आणि आमची बायको मुंबईला गेलो होतो. मग ते छावा चित्रपट लागला होता. बायको म्हणली छावा पिक्चर बघूया. मी म्हटलं बघायलाच पाहिजे, नाही तर गद्दार म्हणतील. सगळं बाजूला ठेवून पण बघूच म्हटलं. आम्ही खरंच छावा बघितला. सगळी तरुण पोरं. महाराजांचा तो सीन बघून आम्ही रडलो अक्षरशः. आणि तरुण पोरं सुद्धा रडली. आणि ह्या तरुणाईला रडताना मला जरा मनात अशी आशा आली की आहे ही अजून पिढी संवेदनशील आहे, ही रडती आहे महाराजांसाठी अजूनही. मला भारी वाटलं. महाराजांसाठी अजूनही यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. आणि तीच आशा आनंद घेऊन आम्ही घरी आलो. आणि 2 महिन्यानंतर माझी बायको म्हणली एक पिक्चरला आलाय, मला बघायचा आहे, चला. आम्ही गेलो. तो पिक्चर होता सय्यारा. मी तो सय्यारा पिक्चर बघायला बसलो. तेव्हा आजूबाजूला बघितलं तर सगळी रडतच होती. मग म्हणली रडकीच आहेत. पण आज दिल्लीच्या जंतर मंतरवर हा रडका आवाज आक्रोशात बदलताय, हे बघून बरं वाटतंय. कुणीतरी पोरं जागलं. मित्रांनो, म्हणून कवितेच्या ओळी येतात की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ, एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान फिरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. अशी कविता लिहिली की अनेकांना टोचत, दुकानच बंद होते. आणि एखादा असतच, तसल्यांची संख्या जास्त वाढलेली, कायम निगेटिव्ह बोलतो. कशाला असला कार्यक्रम आणि सभागृह कशाला, एवढ्या लाईटी कशाला लावल्या,
त्यातले ते गाण्यांचं कशाला पाहिजे, वक्ता कशाला पाहिजे, आणलाय तर मग असलाच का आणला, चांगला नव्हता का, कवीच का आणला, कवयित्री का नाही आणली. कायम आडवं लावणार असत. निगेटिव्ह. भिंत सरळच काय, वाकडी का नाही. माझा एक मित्र माझ्या गावात होता, हा कायम निगेटिव्ह बोलायचा. कविता अशी उभीच का लिहिली, सरळ का लिहिली नाही, आडवी का नाही लिहिली, तो असाच का जेवतोयस, तू तिकडेच का चाललास, असं आडवं लावायचं. आणि नेमकं त्याचं नाव विकास होत. आणि एक दिवस हा विकास माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, माझ्यासोबत मुलगी बघायला चल, मला लग्न करायचं. मी म्हटलं मला वेळ नाही, तू जा. तर म्हटला तूच सोबत चल. मी म्हटलं मीच का. तर म्हटला तूच सोबत चल, कारण तू असलास की मला पसंत करते. म्हणून मग मी त्याच्या सोबत गेलो. मित्र वनव्यामध्ये गारव्या पण इथं गारव्यामध्ये मी वनव्याचा. त्याचं काय ती फेसबुकवर जमलेलं, मुलगी विदर्भात, आम्ही पश्चिम महाराष्ट्रात. त्या महाराष्ट्र एक्सप्रेसने निघालो. इकडनंच गाडी गेली खानदेशमधून. खानदेश संपलं आणि विदर्भ सुरू झाला, बुलढाणा वगैरे. ते खिडकीत बसलो होतास आणि अचानक त्याला सगळा कापूसच दिसायला लागला. आणि ह्याचा डोका आउट, ह्याची सवय. आम्ही आजपर्यंत सगळा ऊसच बघितलेला. अचानक हिरवं संपलं आणि पांढरं सुरू झालं. ह्याच्या डोक्यात आलंच, एवढा कापूस बघितल्यावर हा म्हणाला, एवढ्या कापसाच काय करायचं. मी म्हटलं आपल्याला काय करायचं, तू चल ना. पण तो सारखंच विचारायचा, कापूस दिसला की ओरडायचा, कापसाच काय करणार. म्हटलं तू चल ना. आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो. त्या यवतमाळ जिल्ह्यात धामणगाव गावात, तिथं ती मुलगी. त्या मुलीच्या वडिलांनी पण रानातला सगळा कापूस आणून दारात ठेवला. तिथं पण दारात गेल्यावर कापसाड बघत म्हणलाच, एवढ्या कापसाच काय करणार. म्हटलं तू शांत चल ना, मुलगी बघा, मुलगी बघ. आम्ही मुलगी बघायला बसलो. चहा पोहे दिले, मुलगी समोर बसली. आणि त्या मुलीचे चुलते होते, त्याने आम्हाला सांगितलं, मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा. तर यानं चौकटीतून असं बाहेर वाकून बघितलं दारात. ती जाऊ दे म्हटला, एवढ्या कापसाच काय ते आधी सांगा. मग त्यांच्या लक्षात आलं याची रेंज गेली. आम्हाला हाकलून दिलं. आम्ही घरी आलो. घरच्यांनी विचारलं, अरे विकास मुलगी कशी वाटली. आई ती जाऊ दे म्हटला, कापसाच काय करायचं हे आधी सांग.